Hello friends, welcome in Learning Studio. Today we will see sets. Problem set first. Problems of type number of A union B is equal to number of A plus number of B minus number of A intersection B. प्रॉब्लेम सेट फर्स्ट मधील जो थर्ड क्वेश्चन आहे वर्ड प्रॉब्लेम तो आपण सोडवणार आहोत. आउट ऑफ 100 पर्सन्स इन अ ग्रुप 72 persons speak English and 43 persons speak French. Each one out of 100 persons speak at least one language. Then how many speak only English? How many speak only French? How many of them speak English and French both? तर यासाठी आपण काय करूया तर let E be the set of people speaking English and F be the set of people speaking French. ओके, मग आता या एक्झाम्पल मध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन काय दिलेली की इंग्लिश बोलणारे 72 पीपल आहेत, फ्रेंच बोलणारे 43 आहेत आणि ऑल द 100 पीपल स्पीक वन ऑफ द लँग्वेज म्हणजे नंबर ऑफ ई युनियन एफ इज इक्वल टू 100. म्हणजे जे 100 लोक आहेत त्यापैकी सगळेच जण कुठली का होईना एक भाषा बोलतात. मग आता फॉर्म्युला लिहूया आपण. नंबर ऑफ ई युनियन एफ इज इक्वल टू नंबर ऑफ ई प्लस नंबर ऑफ एफ मायनस नंबर ऑफ ई इंटरसेक्शन एफ. 100 इज इक्वल टू 72 plus 43 minus number of E intersection F. आता या ठिकाणी कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर असं लक्षात येईल की 100 इज इक्वल टू 115 मायनस नंबर ऑफ E intersection F. So number of E intersection F is equal to 15. म्हणजे 115 मधून 100 सबट्रॅक्ट होतील आणि आपल्याला इंटरसेक्शनची व्हॅल्यू भेटेल 15. याचा अर्थ असा होतो की इट मीन्स 15 पीपल स्पीक बोथ दी लँग्वेजेस. ओके, मग आता ओनली इंग्लिश बोलणारे म्हणजे फक्त इंग्रजी बोलणारे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे असतील तर द पीपल हु स्पीक ओनली इंग्लिश इज इक्वल टू नंबर ऑफ ई मायनस नंबर ऑफ ई इंटरसेक्शन एफ is equal to 72 minus 15 is equal to 57. आता सेकंड कॅटेगरी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. द पीपल हु स्पीक ओनली फ्रेंच. यासाठी काय करावं लागेल आपल्याला फ्रेंच बोलणारे मायनस दोन्हीही लँग्वेजेस बोलणारे सबट्रॅक्ट करायचे इज इक्वल टू 43 मायनस 15 इज इक्वल टू 28. आता हे जे आन्सर्स आपल्याला मिळाले ते आपण वर्ड्स मध्ये लिहून घेऊयात. सो 57 पीपल स्पीक ओनली इंग्लिश. 28 people speak only French and 15 people speak
both the languages. Fourth question असा आहे 70 trees were planted by Parth and 90 trees were planted by Pradnya on the occasion of tree plantation week. Out of these 25 trees were planted by both of them together. How many trees were planted by Parth or Pradnya? आता पहा यामध्ये आपण कन्सिडर करूया. लेट P represent the number of trees planted by Parth. It means number of P 70. आता प्रज्ञासाठी आपण कन्सिडर करूया. A represent the number of trees planted by Pradnya. It means number of A is equal to 90. आता या दोघांनी मिळून काय केलेलं आहे तर 25 ट्रीज प्लांट केलेले आहेत. वेअर प्लांटेड बाय बोथ. इट मीन्स नंबर ऑफ P इंटरसेक्शन A इज इक्वल टू 25. आता पहा या इन्फॉर्मेशन साठी आपण फॉर्म्युला लिहूयात. नंबर ऑफ P युनियन A इज इक्वल टू नंबर ऑफ P प्लस नंबर ऑफ A माइनस नंबर ऑफ P इंटरसेक्शन A इज इक्वल टू 70 प्लस 90 माइनस 25. या ठिकाणी पहा ऍडिशन किती आली. 160 माइनस 25 इज इक्वल टू 135. आता हे जे आन्सर आहे ते आपण वर्ड्स मध्ये लिहूयात. सो दी नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड बाय पार्थ और प्रज्ञा is 135. Sixth question आहे. In a class, 8 students out of 28 have a dog as their pet animal at home. 6 students have a cat as their pet animal. 10 students have dog and cat both. Then how many students do not have a dog or a cat as their pet animal at home? तर आपण काय करूया. या ठिकाणी जे डॉग पेट एनिमल म्हणून ठेवतात त्यांना कॅपिटल D न कन्सिडर करूया. लेट D डिनोट द नंबर ऑफ स्टूडेंट्स having dog as their pet. आणि कॅट पेट म्हणून ठेवण्यासाठी C डिनोट द नंबर ऑफ स्टूडेंट्स having cat as their pet. मग पहा या ठिकाणी नंबर ऑफ D म्हणजे काय तर डॉग ॲज देअर पेट ठेवणारे स्टुडंट्स. द नंबर ऑफ स्टुडंट्स हॅव्हिंग ओनली डॉग्स ॲज पेट्स प्लस दोज हॅव्हिंग डॉग्स अँड कॅट बोथ ॲज पेट्स. मग आता या क्लासमधील काही स्टुडंट्स काय करतात डॉग पण पेट म्हणून ठेवतात आणि कॅट पण पेट म्हणून ठेवतात. मग हे नंबर ऑफ D जे आहे ना हे दोन्ही डिनोट करतं. म्हणजे काही याच्यामध्ये असे पण स्टुडंट्स असतील जे कॅट पण ठेवतात पेट म्हणून. मग याच्यासाठी पहा 8 प्लस 10 इज इक्वल टू 18. आता जर जे कॅट अॅनिमल पेट म्हणून ठेवतात त्यामध्ये पण असे कॉमन स्टुडंट्स असतीलच ना. म्हणजे नंबर ऑफ C इज इक्वल टू 6 प्लस 10
इज इक्वल टू 16. आता पहा दोन्हीही ॲनिमल्स ठेवणारे पण या ठिकाणी आपल्याला तो नंबर दिलेला आहे. नंबर ऑफ डी इंटरसेक्शन सी इज इक्वल टू 10. आता आपण फॉर्म्युला लिहूया. नंबर ऑफ डी युनियन सी इज इक्वल टू नंबर ऑफ डी प्लस नंबर ऑफ सी मायनस नंबर ऑफ डी इंटरसेक्शन सी. आता या ठिकाणी ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या प्लेस आपल्याला कराव्या लागतील. 18 प्लस 16 मायनस 10. सो इट इज 34 मायनस 10 इज इक्वल टू 24. म्हणजे 24 स्टुडंट्स असे आहेत जे कॅट किंवा डॉग असा कुठला तरी पेट म्हणून ठेवतात. पण क्लासमध्ये एकूण स्टुडंट्स किती आहेत? 28 स्टुडंट्स आहेत. म्हणजे नंबर ऑफ यू काय आहे? इट इज 28. याचा अर्थ जे रिमेनिंग स्टुडंट्स आहेत ते काय करतात? कुठलाही पेट ॲनिमल ठेवत नाहीत. मग असे विद्यार्थी आपण कॅल्क्युलेट करूया. द नंबर ऑफ स्टुडंट्स who do not have a dog or a cat as pet. पहा यांना कसं कॅल्क्युलेट करायचं आपण? तर टोटल स्टुडंट जे आहेत म्हणजे नंबर ऑफ यू मायनस नंबर ऑफ डी युनियन सी इट इज इक्वल टू 28 मायनस 24 इज इक्वल टू 4. म्हणजेच 4 स्टुडंट्स असे आहेत. 4 स्टुडंट्स डू नॉट हॅव ए डॉग or a cat as pet. Question number 7. Represent the union of two sets by Venn diagram for each of the following. From that first one, A is equal to 3, 4, 5, 7 and B is equal to 1, 4, 8. तर यामध्ये जी वेन डायग्राम आपल्याला दाखवायची आहे ती अशा पद्धतीने आपल्याला दाखवता येईल. यामधील सेकंड क्वेश्चन आहे P is equal to A, B, C, D, E, F and Q is equal to L, M, N, E and B. तर या प्रश्नाची वेन डायग्राम पहा दाखवलेली आहे. 2 सर्कल P and Q सेट त्यामध्ये दाखवलेत आणि त्यांचे इंटरसेक्शन B and E.